ह्याच्या डोळ्याची अवस्था बघा काय झाली आहे. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज अक्षय आणि शिवानीची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती. मागच्या वर्षी याच दिवशी ह्यांचे एंगेजमेंट झाली होती. तर त्यांना मस्त आम्ही शुभेच्छा वगैरे दिल्या आणि खाली आलेलो बिल्डिंगच्या. तर इथे झेंडावंदन दीपांगण सोसायटीमध्ये दरवर्षी केलं जातं. 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, आणि विविध कार्यक्रम जे असतात आपले वर्षभरातले, त्यातले बरेच कार्यक्रम आम्ही सोसायटीमध्ये साजरे करतो आणि खूप छान सगळे एकत्र येऊन असे कार्यक्रम साजरे करतात. तर छान वाटतं असं. तर इथे ध्वजावंदन वगैरे केलं आणि राष्ट्रगीत वगैरे म्हटलं, काही मुलांनी भाषण वगैरे केलेलं, कोणी गाणी म्हटली, असं छान कार्यक्रम झाला. आणि मग त्याच्यानंतर फोटोज व्हिडिओज सगळे काढतच होते. सगळे आमच्या सोसायटीमधील महिला आणि सगळे पुरुष वगैरे आहेत, म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये राहणारी सगळी मंडळी आहेत हे. तर आणि मी खुशीला फोटो काढायला किती मनवत होती तर ऐकतच नव्हती आणि तिला बोलली ब्लॉग्स देते खेळायला, तर मस्त स्माईल देत तिने फोटो काढून घेतला माझ्यासोबत. छान असा स्नॅक आम्ही खाल्ला सगळ्यांनी. तसंच खुशीनी पण खाली बसून मस्त मांडी घालून स्नॅक केलं, खाल्लं. आणि मग नंतर शिवार्थची मज्जा बघत होतो आम्ही. तो छान डान्स करत होता आणि हसत पण होता. त्याच्यानंतर दुपारी आराम केला थोडा आणि मग श्रीयूच्या ॲन्युअल डेची तयारी केली, त्याला मस्त रेडी केला आणि मग आम्ही पोचलो श्रीयूच्या स्कूलमध्ये, कारण आज श्रीयूचा ॲन्युअल डे होता आणि त्यांनी एका गाण्यामध्ये भाग पण घेतला होता डान्ससाठी. तर आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो. तर तिथे गेल्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड वगैरे घेतलं आणि मग हे श्रीयूचे पप्पा श्रीयूला स्कूलमध्ये टीचरकडे सोडायला गेले होते. तोपर्यंत मी शरणव फोटो काढून घेतले आणि मग नंतर हे आल्यानंतर आम्ही एक सेल्फी काढला. आणि ही बघा अशी छान तयारी केली होती स्कूलवाल्यांनी. तर मस्त रोजरीचा ॲन्युअल डे खूप छान असतो. आजकाल सगळ्याच स्कूलमध्ये असे मोठ्याने ॲन्युअल डे साजरे केले जातात. तर श्रियान बघा तो समोरच्याच लाईनमध्ये आहे, खूप छान डान्स केला यांनी. आणि शरणवच्या कार्निवलला आमची ओळख झाली होती. तर अर्पितचे पप्पा, मम्मी, अर्पित आणि रुद्र, हा लास्टला जो आहे तो रुद्र शरणवचा फ्रेंड आहे. तर आम्ही सगळे बसलो होतो एका लाईनमध्येच. आणि मग त्याच्यानंतर आम्ही स्वामी हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. हे हॉटेल खूप छान आहे व्हेज. आणि श्रीयू रुसला होता कारण त्याला बर्गर खायचा होता. तर आम्ही इथे आलो होतो व्हेज जेवायला म्हणून. आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर यांनी ऑनलाईन आईस्क्रीम मागवले होते आणि श्रीयू बघा किती खुश झाला. आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मग आमचा दिवस असा आम्ही एंड केला. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.